संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे। आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश BR गवई यांच्यावर एका वकिलाने कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न केला। याचा निषेध म्हणून संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इथं आंदोलन सुरू आहे। अरे यार शॉर्ट्स तो होतो यार। तर आपण पाहतोय सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात येतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून हे आंदोलन सुरू आहे। एक मिनिट आपण पाहतोय आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात हे आंदोलन सध्या सुरू आहे। सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध यावेळी नोंदवला जातोय। मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं हे आंदोलन सुरू आहे। भूषण गवईंवरील हल्ल्याचा प्रयत्नाचा निषेध यावेळी नोंदवला जातोय। मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरच हे आंदोलन सुरू असल्याचं रोहित पवार या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं हे आंदोलन आहे। भारतीय संविधानाचा संविधान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। संविधान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार रोहित पवारांचं हे आंदोलन सुरू आहे। मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन सुरू आहे। भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, त्याचा निषेध या आंदोलनाच्या द्वारे व्यक्त केला जातोय। जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अरे संविधान विरोधी या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। अरे भाजपा सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय। सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध यावेळी व्यक्त केला जातोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं हे आंदोलन सुरू आहे। सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवला जातोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संविधान गेटवर हे सगळं आंदोलन सुरू आहे। हा संविधानाचा अपमान असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सरन्यायाधीशांवर जर हल्ला होत असेल तर या देशात सुरक्षित कोण आहे असा प्रश्न या निमित्तानं हा पक्ष करतोय आणि त्यामुळेच हातात प्रिएम्बल आणि संविधानाच्या प्रती घेऊन हे सगळं आंदोलन सुरू आहे। अशा हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। त्याला माफी देऊन उपयोग नाही, तर अशा सर्व लोकांवर जे लोक असे हल्ले करतात या सर्वांवर कडक कारवाईची मागणी आहे। रोहित पवार या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। देशाच्या प्रमुख न्यायाधीशांवर जर असा हल्ला होत असेल तर मग या देशात सुरक्षित कुणाला समजावा असा सवाल त्यांनी केला आहे आणि या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटवर हे आंदोलन सुरू आहे। जी निश्चित विशाल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण पाहतोय सध्या पवारांच्या राष्ट्रवादीकडून हे निषेध आंदोलन सुरू आहे। रोहित पवार या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन सध्या केलं जात आहे। घोषणाबाजी आंदोलकांच्या वतीनं केली जाते। भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। सेट झालं का?
चेक 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 आलं चेक. जरा सेट करा ना सगळं. सेट झालेला आहे. झालं. आपण बोला काय भूमिका आहे आपली. ते न्यायमूर्तींवरतीच हा चप्पल फेकण्यात आला. तुम्ही निषेध व्यक्त करता. काल सर न्यायाधीशांच्या वरती जो काही हल्ला त्या ठिकाणी झाला त्या हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. काल मनुवादी प्रवृत्तीच्या एका व्यक्तीला एका वकिलाने जो जर आपण बघितलं तर RSSचा एक कार्यकर्ता आहे अशा व्यक्तीने सरन्यायाधीश जे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत कष्टातून वकील झाले शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असलेला एक व्यक्ती सुप्रीम कोर्टचा प्रमुख बनतो आणि अशा व्यक्तीवर जर कुणी मनुवादी प्रवृत्तीचा व्यक्ती बूट टाकत असेल मारत असेल ते हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही या गोष्टीचा विरोध करतो निषेध करतो. लोकशाही टिकली पाहिजे सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकला पाहिजे अशी भूमिका आमच्या सर्वांची आहे. पण जातीवादी प्रवृत्तीचे लोक मुद्दामून या देशामध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे मनुवादी प्रवृत्तीचे लोक हळूहळू सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आपला कंट्रोल असावा. सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि जे इतरही सर्व कोर्ट आहेत या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळतो आणि तिथं कुठंतरी आपला कंट्रोल असावा जेणेकरून येत्या काळामध्ये मनुस्मृती ज्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी सांगते ज्याला आपण मनुवाद म्हणतो हा देशामध्ये परत एकदा कुठेतरी आला पाहिजे असा प्रयत्न काही लोकांचा आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही सर्वजण करतो. सामान्य परिवारातला एक व्यक्ती कष्ट करून महामानवांच्या विचाराने सर्वात मोठं पद गाठतो काय कोट घालतो काय आणि अशाच व्यक्तीला एक मनुवादी विचाराचे लोक बूट फेकून मारतात काय हे निषेध करण्यासारखं आहे. पण अखंड भारत हिंदुस्थान हा संविधानाबरोबर आहे. संविधान टिकलं पाहिजे लोकशाही टिकलं पाहिजे अशा भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण आहोत. काल जर आपण बघितलं जेव्हा हे प्रकरण झालं सामान्य लोकांनी लगेच निषेध केला. पुरोगामी विचाराच्या सर्व पक्षांनी निषेध केला संघटनेने निषेध केला. पण आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर भाजपचे जे नेते त्यांनी 8-8 तास उशिरा तिथं या गोष्टीचा निषेध केला. धातूर मातूर गोष्टींवर लगेच ट्विट करणारे मोठे मोठे भाजपचे नेते हे या एवढ्या मोठ्या घटनेवर ट्विट नाही तर सोशल मीडियावर व्यक्त किती वेळाने होतात तर 8-8 तासाने होतात. पण का होतात कारण का सर्वसामान्य लोक या गोष्टीचा निषेध तिथं करतात. त्यामुळे हे जे मनुवादी लोक आहेत त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो. कितीही त्यांनी ताकद लावली तर या देशातून संविधानाला कुणीही हलवू शकत नाही अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. दुसरी एक अशीच घटना घडली काल देवळांचं धर्म की धर्माची देवळी हे पुस्तक एका सरकारी अधिकाऱ्याने वाटप केलं त्याच्या निवृत्तीच्या दिवशी. तर ती पुस्तकं अशाच काही व्यक्तीच्या लोकांनी त्याच्या अंगावर परत फेकली ती परत घ्यायला सुद्धा. अहो मनुवाद अतिशय घातक असा विचार आहे. तो पूर्वी होता त्याच्यामुळे जातीवाद या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला अनेक महामानवांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकाराने जातीवाद या देशातून संपला. पण परत एकदा जातीवाद यावा यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. जशी कालची घटना ही सरन्यायाधीशांची आपण सर्वांनी बघितली तशीच मुंबईमध्ये सुद्धा एका अधिकाऱ्याने निवृत्ती होत असताना एक पुरोगामी विचाराचं पुस्तक तिथं दिलं. तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात वाद झाला. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही हे आंदोलन का करतोय तर याच भूमीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाच्या मुलामुलींसाठी कॉलेज काढलं आणि त्याच भूमीमध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या विचाराला पाठिंबा देत संविधानाला पाठिंबा आम्ही सर्वजण तिथं देत आहोत. पण झालं असं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितले तर भाजपचे मोठे मोठे नेते हे मुद्दामून बहुजन समाजाच्या छोट्या नेत्यांना पुढं करतात स्वतः स्वच्छ राहतात. पण या बहुजन समाजाच्या छोट्या नेत्यांना खालच्या लेवलला जाऊन मुद्दामून त्या ठिकाणी बोलायला लावतात जेणेकरून बहुजन समाजाचे नेते हे बदनाम झाले पाहिजे. आपण मात्र तिथं स्वच्छ राहिलं पाहिजे. हे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये राजकारण आणि समाजकारणासाठी धोकेदायक आहेत.
त्यामुळे मनुवाद परत आणण्याचा कितीही ताकदीने कुणी प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही महामानवांच्या विचाराचे कार्यकर्ते या वादाला तिथं बाजूला ठेवू आणि संविधान आणि लोकशाही या देशामध्ये कशी राहील यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू. ही घटना घडल्यानंतर काल नरेंद्र मोदींनी ही भूषण गवईंशी फोन करून त्यांची संवाद साधला आणि सोबत आहोत असं आश्वासन म्हणजे धीर सुद्धा नाही. खरं तर पंतप्रधान साहेबांनी ट्विट पण केलं, संवाद सुद्धा साधला असं आम्हाला कळतंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ट्विट केलं. पण फक्त विषय एवढाच आहे की ही घटना घडल्या ट्विट होणं महत्त्वाचं होतं, त्याच्या व्यक्त होणं महत्त्वाचं होतं, फोन करून विचारपूस करणं हे महत्त्वाचं होतं. फक्त तो जो वकील आहे ज्याने बूट टाकला मारला तो व्यक्ती कोण आहे तर RSSचा एक पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे.